नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय बातमी आहे, नवीन वर्षात केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत मोठा निर्णय घेणार आहे। कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला मोठी भेट दिली जाईल। सरकार जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढवण्याबाबत मोठी घोषणा करू शकते असा दावा करण्यात आला आहे। वृत्तानुसार मार्च 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे। महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय। मागील महागाई भत्ता वाढ ही 3% झाली होती। यामुळे आता पुढील महागाई भत्ता वाढ नेमकी किती टक्क्यांनी होणार, यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए 3% वाढवणार की 4% हा प्रश्न उपस्थित होतोय। खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ ही AICPIच्या आकडेवारीनुसार ठरत असते। जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यानच्या AICPIच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केले जाणार आहे। डीएमधील वाढ 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी राहील। मात्र मागील वर्षातील रेकॉर्ड पहिल्या सरकारी मार्चमध्ये डीए वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। सरकार मार्चमध्ये कधी डीए वाढ घोषणा करू शकते, परंतु ही वाढ जानेवारीपासून प्रभावी मानली जाईल। सरकार वर्षातून दोनदा 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून डीए वाढवते। तर महागाई भत्ता किती वाढवणार, AICPIच्या ऑक्टोबर 2024 पर्यंतची आकडेवारी समोर आली आहे। या आकडेवारीनुसार सरकार कर्मचारी महागाई भत्ता 56% पोहोचला आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याची आकडेवारी येणं बाकी आहे। मात्र महागाई भत्त्या दरात यामुळे मोठा काही फरक पडणार नाही। म्हणजे डिसेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतरही महागाई भत्ते दर 56%च्या आसपास राहणार आहे। अर्थातच जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी 3% वाढणार आहे। म्हणजेच हा महागाई भत्ता 56%वर जाईल। दुसरीकडे जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होईल असा अंदाज आहे। मात्र ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या सत्ता स्थापनेच्या विलंबामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढ रखडली आहे। पण आता राज्य सरकार लवकर याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।